मी राजसनगरचा सभासद गेल्या 1.5 वर्षापासून महापालिकेकडे अर्ज केलेले आहेत. शाळेच्या आरक्षित क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेवर चेअरमन बचुटे यांनी आणि संचालक मंडळाने मिळून तिथं क्लब हाऊसला परवानगी घेऊन क्रीडांगणाच्या राखीव जागेवर क्लब हाऊसला परवानगी घेऊन मोठं मंगल कार्यालय बांधलेलं आहे आणि तिथं अनेक लग्न होत आहेत. व्यापारीकरण चाललेलं आहे आणि त्याचा विरोध म्हणून आम्ही महापालिकेकडे सतत पत्रव्यवहार केलेला आहे. तरी देखील महापालिका अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत. 52-53ची नोटीस दिलेली आहे. 52च्या नोटिशीमध्ये त्याच्यावर फौजदारी करावी आणि दंड बसवावा असा आदेश असताना तेही केलं नाहीत आणि 53च्या नोटिशीमध्ये निष्कासित करावं ते मंगल कार्यालय बेकायदेशीर बांधलेलं असा आदेश असताना देखील इथले कर्मचारी जे आहेत इंजिनिअरिंग खात्यातले ते काही करायला तयार नाहीत. म्हणून मी आज उपोषणासाठी बसलेलं आहे या प्रशासकाच्या विरुद्ध. आत्ताच बऱ्याच आज लोकांनी पत्रकारांनी वगैरे येऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही न्याय मागण्यासाठी आज इथं बसलेलो आहोत. परंतु न्याय देण्याच्याऐवजी फक्त काही नगरसेवक आमच्या भागातले तिन्ही देवकर आणि राजू पाटील आणि तसेच वाघमोडे येऊन आम्हाला सांगितलेले आहेत, आश्वासन दिलेले आहेत की उद्या आम्ही तिथं हे करतो, बैठक बसवतो आणि तिथं तुमचा प्रश्न मिटवतो असं आश्वासन दिले. आणि आता नरेंद्र काळे उपोषणाची सांगता करण्यासाठी आले होते आणि त्यांनी देखील सांगितलं की आम्ही बैठकीमध्ये काहीतरी करू, तोडगा काढू, तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हा असे म्हणल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी उपोषणाची सांगता केली आहे. परंतु यापूर्वी 1.5 वर्षापासून कायदेशीर मार्गाने आम्ही लढा देत आहोत. कायदेशीर मार्गाला सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना, निर्देश असताना देखील या इथल्या कर्मचाऱ्यांनी काहीच त्याला केरात टोपली दाखवली आहे आणि कंटेम्पमध्ये कोर्ट केलेले आहेत तरीसुद्धा. आणि तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं GR आहे, GR असताना देखील हे काही निष्कासित करत नाहीत. काही दबावाला बळी पडलेले आहेत आणि आता कुठंतरी कोर्टामध्ये एक बोगस केस दाखल करून या ठिकाणी कारवाई करण्यापासून बंद केले आहेत. परंतु कोर्टाने स्टे दिलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे या ठिकाणी GR असताना, महाराष्ट्र गव्हर्नमेंट मोठं की सुप्रीम कोर्ट मोठं की जिल्हा न्यायालय मोठं याचा देखील विचार या कर्मचाऱ्यांनी केलेला नाही आहे. काहीतरी थातूरमात्र उत्तर देतात, थातूरमात्र काहीतरी सांगतात आणि या ठिकाणी कारवाईपासून जवळजवळ 1.5 वर्षापासून कारवाई होत नाही. अनेक गुन्हे आहेत चेअरमनवर, त्या गुन्ह्याचा उहापोह देखील हे करायला तयार नाहीत. म्हणून मी आज उपोषणाला बसलो होतो. उपोषणाची आज सांगता केली आहे. जर समजा सोमवार मंगळवारी काहीतरी न्याय दिला तर बरं आहे, नसेल तर मी परत हे तहकूब केलं उपोषण मी कलेक्टर कचेरीमुळं पुनम गेटसमोर परत सुरू करणार आहे. त्यामुळं माझं जीव गेलं तर हरकत नाही, परंतु मी लढा सोडणार नाही. अशा प्रकारचं मी या ठिकाणी तुम्हाला मुलाखत देत आहे.